नमस्कार. नमस्कार. मी कृषीबिंदू सीड्समधून आलेलो आहे. आपण कोणतं गाव आहे? करजगाव. करजगाव. सुभाष गोवर्धन काळे. आपलं नाव सुभाष गोवर्धन गोवर्धन काळे. काळे. बर. पहिल्यांदाच मी कृषीबिंदू सुरतचं बी घेतलं हां. आणि ती मला उत्पन्न भरपूर निघलं. बर. जवळपास आहे ना 15 जानेवारीला मी कांदा करून 18 टन उत्पन्न काढलंय. अच्छा अच्छा. आणि तुम्हाला कांद्यामध्ये काय वाटलंय बा? अहो ट्रिपल व्हरायटी, ट्रिपल टिकाऊ कांदा. हां. तर ट्रिपल जी व्हरायटी आहे ती आपल्याला कशी समजली हे बरं? बघा ना, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ही एक ही एक उचकून दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे दुसरं आणि हे तिसरं पहा. आणि म्हणजे आतमध्ये पुन्हा सुद्धा तर- हा कलर हा आणि कलर पहा कसा आहे. आहे एकदम सुपर कलर. हा. तिसरा पण म्हणजे कलर एकदम कलर एकदम. तिसरी पत्ती जी येणारी ना ती सुद्धा कलर एकदम भारी. हां. मग ह्या आणि कांदा आहे ना मार्केटला एक नंबर विकू राहिलाय. अच्छा अच्छा. तुमचं म्हणणं आहे बा कांदा आपला हा मार्केटला एक नंबरने विकू राहिला आहे, बरोबर आहे. आणि कांद्याची तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती कशी वाटली ज्यावेळेस तुम्ही कांदा खरेदी केला? कुठून खरेदी केला? मी आहे ना फुलसौंदर्य दुकान आपलं करजगाव मधलं, बरं. त्यांच्या दुकानातून हे बी पहिल्यांदाच घेतलं होतं. अच्छा अच्छा. मग तुम्हाला कांद्याला रोगप्रतिकार शक्ती कशी वाटली? एकदम भारी, विषयच नाही अजिबात. 3च फवाऱ्यात कांदा आला. 3च फवारत आला. 3 फवारे मारले मी. हां. आणि तुम्ही कांदा कधी काढला होता? 15 जानेवारीला केलेला कांदा आहे ना, मी तो एप्रिल मध्ये काढला होता. म्हणजे ती 92 दिवशी काढला होता. म्हणजे तुमचं कांद्याची लागवड फार लेट झाली हा. तरी सुद्धा तुम्हाला उत्पादन चांगल्या प्रकारे भेटलं. आणि 92 दिवसांनी कांदा काढायला सुरुवात केली. कांदा काढायला सुरुवात केली. आणि कांद्याच्या कलरमुळं मार्केटमध्ये तुम्हाला मार्केट एकच नंबर मिळून राहिलं. अच्छा अच्छा अच्छा. आणि सड अजिबात नाही. आणि तुम्ही जे बियाणं ज्यावेळेस रोप टाकलं होतं त्यावेळेस तुम्हाला जर्मिनेशन किती टक्के वाटलं? उगवण क्षमता किती एकदम वाटली? 100% विषयच नाही. 100% 100% उगवण क्षमता. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जर इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? मला हेच सांगायचं, इतर बियाणं वापरण्यापेक्षा वापरून बघा. एकदम क्वालिटी चांगली आहे आणि आपल्याला भाव चांगला भेटतो. फक्त माझ्याकडून लेट झाल्यामुळं थोडी कांद्याची साईज कमी झाली. पण हाच कांदा जर डिसेंबर मध्ये असला ना तर कांद्याचं उत्पन्न इतकं निघन. मी 18 टन काढलं पण 25-30 टन 100% निघू शकतं. एवढं मला म्हणायचं. आणि तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता का हा, घ्या ना. शेतकऱ्यांसाठी? घ्या ना. 7620 7620 174109 174109. सुभाष काळे. सुभाष आणि काळे. करजगाव मध्ये देवखळी वस्तीवर आपली शेती. करजगाव मध्ये देवखळी वस्तीवर शेती आहे. हा, मी 2 एकर केला होता. हा स्वराज कांदा आहे.